सगळं ठीक आहे ना? एव्हरीथिंग इज ओके. तुझ्यावर वॉच ठेवायला आली मी. काय? आता तू खरं काही सांगतच नाहीस म्हटल्यानंतर तुझ्यावर वॉच ठेवायलाच लागणार ना. काय काय सांगत नाही? म्हणजे तर बघ ना कसं आहे की तू रात्रभर घराबाहेर असतोस, कुठे जातोस काही सांगत नाहीस. तर म्हटलं आपणच ऑफिसमध्ये येऊन बघावं काही प्रॉब्लेम आहे का. अगं नाही, मी सांगितलं ना ती एक क्लायंट मीटिंग होती, ती एक्सटेंड झाली आणि म्हणून लेट झाला. ओ येस येस, तू म्हणाला होतास. काय बरं त्या क्लायंटचं नाव? गडनीस. येस, गडनेस, राईट. त्यांच्याबरोबर नुकतंच बोलणं झालं माझं एका डील संदर्भात. तेव्हा ते म्हणाले की अशी कुठलीही मीटिंग तुझ्याबरोबर झाली नाही. इनफॅक्ट ते वाट बघतायत की तुझ्याकडून कधी वेळ मिळेल आणि ते मीटिंग करते. रिअली? असं का? काय झालंय यश? यश, का फसवतोयस तू असं? तू जगाला फसवू शकतोयस पण एका आईला फसवू शकत नाहीयेस, कळतंय का तुला? आई म्हणतोस ना रे मला, आणि तरी तुला असं वाटतंय की तू मला फसवू शकतोयस? यश, काय होत आहे? काय इतका डिस्टर्ब असतोस तू? मला काळजी वाटते तुझी, खरंच सांगते. खूप काळजी वाटते मला. आणि नेहा गेल्यापासून तर जरा जास्तच. अशी कुठली गोष्ट आहे जी तुला इतकी डिस्टर्ब करते? मला एक गोष्ट खरं सांग प्लीज, खरं खरं सांग. रात्री मीटिंगला जातो सांगून तू मेहतांकडे गेला होतास ना? हो ना? हो. का यश, का जातोयस तू तिथे? काय आहे त्या मेहतांकडे? यश, काय आहे तिथे की तू वारंवार तिथे जातोयस? कळलं मला. परक समजतोयस तू मला, हो ना? नाही, आय अंडरस्टँड. नेहा गेल्यानंतर आम्ही सगळे परकेच झालोत ना तुला. नाही सांगणार आहे? नाही यश, मला माझी शपथ घे. माझी शपथ घेऊन सांग की तुला हे असं करायला कोणी भाग पाडत नाहीये ना? नाही नाही नाही, ऑफकोर्स नॉट. असं का वाटलं तुला? म्हणजे कोण भाग पाडेल मला हे सगळं करायला? ओके, मग ठीक आहे. यश, बरं झालं तू हे सगळं मला सांगितलंस. आता मी छान टेन्शन फ्री रिलॅक्स घरी जाऊ शकते. काकू, मी तुम्हाला सॉरी सिम्मी, मी सोडायला येऊ का तुला? रस्ता माहित आहे मला. ओके यश, टेक केअर. मी बाहेर ड्रॉप करू? बस. तुम्ही मेहता ना? येस, आय एम अनुष्का मेहता. आपण कोण?
अरे अनुबेन, तुझा मोबाईल राहिला नाही गाडीमध्ये? अरे हो का? I won't be a part of this project anymore. पण त्या रात्री जे काय झालं त्याच्यामुळे मिस्टर मेहता खरंच खूप चिडले आहेत का? आणि त्याच्यामुळे हे असं सगळं झालंय का? हे बघा, तसं असेल तर मी बोलतो ना त्यांच्याशी. आय विल स्पीक विथ हिम. आय विल टेल हिम की जे काय घडलं ते काय असं मुद्दामून आम्ही केलं नव्हतं. इट वॉज अन ऍक्सिडेंट. यश, तुला वाटतं तसं नाहीये. खरं खरं कारण आहे की माझं लग्न ठरतंय. आणि लग्नाची सगळी तयारी करायची आहे, तर मला नाही वाटत आहे मला वेळ मिळेल या प्रोजेक्टसाठी. म्हणून लग्न? पप्पा, ते एक बोलायचं होतं. अगं बोल ना. यशने मेहतांसोबत जॉईंट व्हेंचर सुरू केलंय. म्हणजे का, कशासाठी माहिती का तुम्हाला? मेहतांबरोबर जॉईंट व्हेंचर केलंय? हो. असं यश तुला म्हणाला? यश असं बोलला नाही डिरेक्टली, पण ही कन्फर्म न्यूज आहे. म्हणजे नाही, तो बोलेल ना, तुम्हाला सांगेल तो. मला काय वाटतंय पप्पा, की त्याला नेहासाठी त्याच जमिनीवर हॉस्पिटल बांधायचं होतं ना, म्हणून त्याने हा डिसिजन घेतला असेल. अरे पण आजूबाजूला एकही लँड अवेलेबल नाहीये का? मेहतांबरोबर जॉईंट व्हेंचर करायची गरजच काय नाही. हे यशने योग्य केलेलं नाहीये. तो घरामध्ये कोणाला तरी सांगितलेलं सुद्धा नाहीये. डायरेक्ट असा मोठा डिसिजन मोकळा झालाय तो. प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही जरा शांत व्हा ना. तुम्ही शांत व्हा प्लीज. पप्पा, नेहाच्या बाबतीत यश किती इमोशनल आहे माहितीये ना तू. अरे पण म्हणून काय असे वाटेल तसे निर्णय घ्यायचे का? सुनबाई गेल्यापासून हा कुणाला जुमानतच नाहीये. यू ऍब्सोल्युटली राईट पप्पा. मलाही वाटतं हे की आपण हे तर लाईटली घ्यायला नकोय, कारण एक एक मिनिट पण महत्वाचा आहे. नाहीतर यश, मला होतं माझ्या काहीतरी डोक्यात, तर बोलू का? अगं बोल ना. माझ्या पाहण्यात आहे यशसाठी एक मुलगी. मला असं वाटतं यशचं लग्न व्हायला हवं बाबा. आणि ही जी मुलगी आहे ना, ती परफेक्ट आहे यशसाठी. ती यशलाही सांभाळेल आणि आपल्या घरालाही. अगदी आपली नेहा सांभाळायची ना, अगदी तसंच. कोण आहे ही मुलगी? रेवती पप्पा. म्हणजे मी खरंच सांगते तुम्हाला, मी परीसाठी आणलं होतं तिला आपल्या या घरात. पण बघता बघता कधी तिने या घराला आपलंसं केलं ते कळलंच नाही. तुम्हाला खरंच सांगते पप्पा, ती फक्त परीचीच नाही काळजी घेत. माझ्या पिकुचूची काळजी घेते, मिथिलाची काळजी घेते, तुमचीही काळजी घेताना बघितलं मी तिला. आणि तुम्हाला सांगते, आपली मिथिला काय वाटेल ते बोलते तिला, पण ती कधीच मनावर घेत नाही. तितकंच मायेने करते तिचं. पप्पा, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या नेहानेच पाठवलं असेल का तिला आपल्या घराची काळजी घ्यायला. कदाचित नेहाची आणि देवाची दोघांचीही इच्छा असेल. ती नेहासारखी दिसते, पण नेहा नाहीये. म्हणजे मी तिची सगळी कुंडली काढली. ती अनुष्का मेहता आहे, बिझनेसमॅन जयंतीभाई मेहताची एकुलती एक मुलगी. पण ही अनुष्का ना आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तर आपल्याला घाई करायला हवी. पण मॅम, तुम्हीच म्हणालात ना की ती नेहा नाहीये, तर मग आपल्याला काही करायची काय गरज?
केला ना? हं? आपल्या कुवतीप्रमाणे विचार केलास ना? ती इंटेलिजंट आहे, स्मार्ट आहे, तुझ्यासारखी नाहीये. ओके? आणि आय एम व्हेरी शुअर की तिने यशला इम्प्रेस केलंय. तुला सगळं मी हातातोंडाची देऊन सुद्धा तू यशला इम्प्रेस काय साधं बोलू शकत नाही धड त्याच्याशी नीट. आणि ती बघ त्याच्या मागे ऑफिसमध्ये सुद्धा पोहोचली आणि त्या या मीटिंगच्या निमित्ताने त्यांच्या गाठी बेटी होत राहणार आहेत. आणि मला संशय आहे की यशही तिच्यात गुंतत चाललंय. नाही, आता आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये. मॅम पण मग आता आता काय बँड बाजा बारात. बी प्रिपेअर्ड. ओके? मी कालच पप्पांशी तुझ्याविषयी बोलली. माझ्या आणि यश सरांविषयी का? तू का डोक्यावर पडली का ग? हं? काय बोलते मी मगासपासून? लक्ष नाहीये तुझं, ऐकत नाहीयेस तू माझं? ऑफकोर्स मी तुमच्याबद्दलच बोलले. मग काय म्हणाले सर? मी लाईक दी आयडिया. पॉझिटिव्ह वाटतात मला ते. ऑफकोर्स मी फासेच असे फिकलेत की ते इम्प्रेस होणारच. पण मग ते यश सरांशी याबद्दल कधी बोलणार आहे? लवकरच. मॅडम तुम्हाला आणि रेवती मॅडमला मोठ्या सरांनी त्यांच्या रूम मध्ये बोलवले. आलं. लवकरच नाही, आय थिंक पप्पा आजच बोलणार आहेत. सो यू बी प्रिपेअर्ड. ओके? आता मी जातेय, लगेच मागोमाग येऊ नकोस माझ्या. हं? आणि येताना कसं यायचंय, काय बोलायचंय आहे लक्षात? हो मॅम. गुड. आलेच. हो, खुश होती खूप. काल स्टार मिळाला होता ना. मला म्हणाली फ्रेंड आज पण स्टार मिळणार आहे. होमवर्क सगळं झालंय, अक्षर सुंदर आहे, ऑल सॉर्टेड. अरे ग्रेट. तुझी एक गोष्ट लक्षात येते का? परी आता पूर्वीसारखं चुरू बोलायला लागली. आणि दिवसभर दंगा करत असते, पिकूची बरोबर खेळत असते, मिथिलालाही जापते ती. आणि माझी काय औषधाची वेळ इकडे तिकडे झाली तर मलाही जापते. तिथं थोडक्यात सगळ्या घरावरती लक्ष असतं बरं का. म्हणजे सावरली ती असं वाटतं. देवाची कृपा. देवाचे आभार तर आहेतच आजोबा, पण मला असं वाटतं की तिच्या डान्स टीचरचे सुद्धा आभार मानले पाहिजेत आपण. यु नो, क्रेडिट गोज टू हर एज वेल. नाही सर, असं नाहीये. खरं तर ह्याचं सगळं क्रेडिट आपल्याला परीलाच द्यायला पाहिजे. तिने जर मनावर घेतलं नसतं ना तर मला हे नसतं शक्य झालं. नाही हो, तुमच्या या डान्स थेरपीमुळे सगळं शक्य झालंय. म्हणजे त्याच्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या खरंच. अगदी बरोबर बोलतोयस तू. केवळ हिच्यामुळे आपल्याला आपली जुनी मस्तीखोर परी परत मिळाली बरं का. म्हणजे खरं ही काही डॉक्टर वगैरे नाहीये, पण तरी सुद्धा कुठला डोस कधी कुणाला कधी द्यायचा हे सगळं तिला माहिती बरोबर. आणि हे स्किल आहे बरं का. येस. हे आता काय घरातल्या सगळ्यांनाच त्यांनी आपलंसं केलंय. ऍब्सोल्युटली राईट पप्पा. खरंच खूप केलंय हिने आपल्या सगळ्यांसाठी. आणि आजच्या काळात कोण असं करतं ना? म्हणजे आपलं हक्काचं प्रेमाचं घर सोडून कोण असं परक्याच्या घरी राहायला येतं का? आणि तेही एका लहान मुलीसाठी की तिची तब्येत बरी व्हावी, त्यासाठी तिला जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून कोण असं आपलं घर सोडून येतं? आणि खरं सांगू का, इनफॅक्ट हिच्या आईला मान्य नव्हतं हे हिने असं आपल्या घरी येऊन राहणं. पण खरंच सांगते, हिने इतकं प्रेमाने समजावलं ना तिला. सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली अडचण सांगितली तिने. खरंच एवढं कोण करतं कोणी कोणासाठी? मॅम प्लीज, तुम्ही सगळे ना मला खूप ऑफवर्ड करताय. ओह, मी रडे ना आता. पण खरं सांगू का, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. नाहीतर माझ्यासारख्या एवढ्या साध्या मुलीची दखल का घेतली असती तुम्ही? थँक्यू तुम्हाला. पण खरं सांगते, मी काही वेगळं करत नाहीये. मी फक्त माझं काम करतेय. नाही आय कम्प्लिटली डिसअग्री. यश आहे ना,
दिवसेंदिवस डोक्यात जायला लागलंय माझ्या. का करतोय तो हे असं? मुद्दाम करतोय, मुद्दाम. परदेशातून आला आणि माझ्या हातातला बिझनेस काढून घेतला त्याने. 1.5 दमडीच्या निहालानंतर लग्न केलं आणि माझ्या डोक्यावर बसवलं आणि आता तुझ्याशी लग्नाला नकार देतोय. या दोघी परत एकत्र? नक्कीच काहीतरी शिस्त आहे. मला माहितीये हा सगळा वहिनींचा प्लॅन आहे त्या रेवतीला हाताशी धरून. पण ह्या वेळेस पुराव्यासहित पकडेन, तरच पप्पांना पटेल. मुद्दाम करतोय हे सगळं. का माझ्या हातातोंडाशी आलेला घास असा काढून घेतोय हा? रेवती, तुझं आणि यशचं लग्न होणार आहे. ओके, जस्ट डोंट वरी. माझा शब्द आहे हा सिम्मीचा. ओके, ते काय होते माहितीये ना, आता त्याच्या डोक्यावर ना नेहाचं भूत आहे ना, म्हणून तो तुमच्या लग्नाला नकार देतोय. पण किती वेळ नाही म्हणणार. एक ना एक दिवस त्याला तुमच्या लग्नाला होकार द्यावाच लागेल. पण तोपर्यंत आहे ना, तुला जरा जास्त मेहनत घ्यायला हवी त्याला इम्प्रेस करण्यासाठी आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी. एफर्ट्स घे रेवती, एफर्ट्स घे. मॅम, मी प्रयत्न करेन. हलगर्जीपणा नकोय यात. रेवती, लक्षात ठेव, आपलं जसं ठरलंय ना सगळं तसंच व्हायला हवंय, प्लॅन प्रमाणे. ओके? येस मॅम. पळ 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 माय डिअर यश, अजून वेगाने पळ. पळून पळून पळशील कुठे? एक ना एक दिवस ही सिम्मी तुला गाठणारच. कोण आहे? कोण आहे? मिथिला, 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 मागे फिर. गॉड, गॉड डॅम इट. मिथिलाने आमचं बोलणं सगळं ऐकलंय आणि तिने गॉड मोबाईल होता तिच्या हातात. तिने नक्की व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असणार आणि आता ती यशलाही दाखवणार. अरे यश, ती रेवती ना? रेवती, त्या रेवतीनेच विश्वासघात केलाय आपला यश. आपल्याबरोबर कुणी असं वागू शकतं, असं करू शकतं याचा विचारही केला नव्हता मी. इट्स नॉट पॉसिबल यश, इट्स नॉट पॉसिबल. हो, पण त्या रेवतीनेच तर तुम्हाला सांगत. हो, एक्झॅक्टली. ती रेवतीच फ्रॉड आहे यश. काय समजले होते मी तिला? काय समजून मी तिला या घरात आणलं होतं? मला वाटलं ती साधी मुलगी आहे रे, ती पण नाही. तिने आपल्याला फसवलंय यार. हो, ते तू तिला नकार दिलास ना, तर ती मागोमाग माझ्या खोलीत आली होती आणि ती काय म्हणाली तुला माहितीये? रेवती तर तुमच्या खोलीमध्ये आली. तेच तर सांगते ना मी तिला. तू ऐकत नाहीयेस का? माझं लक्ष नाहीये का तुझं? मी तेच सांगते ना यशला की यश, अरे तू आता नकार दिलास ना, तुम्ही मागोमाग आली माझ्या आणि ती काय म्हणाली माहितीये? पण बहिणी, तुम्हीच तर तिला सांगत होता. मी सांगते ना, तू नको ना मध्ये बोलूस, मला बोलायचंय यशशी. यश, ती काय म्हणाली माहितीये? काय? ती असं म्हणाली की तुम्ही जर माझं यशशी लग्न लावून दिलत, या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला मिळवून देईन. व्हॉट? मी ऐकलं ना, मला क्षणभर काय काय करावं सुचलंच नाही. मला शब्दच सापडत होते. आय वॉज शॉक्ड. हाऊ डेअर शी. अरे यश, मी सांगते ती रेवती. रेवती, हो मिथिला, ती रेवती. तीच तर आली, तीच तर मला हे सगळं सांगत होती ना. आणि तिने तुला पण हेच सांगितलं ना? हा,
की ह्याच्याशी लग्न लावून दे, मग प्रॉपर्टी अर्धी देईल. हेच म्हणाली होती ना ती, हेच म्हणाली होती ना. हो पण मी सांगते ना वहिनी, मी तसं नव्हतीच म्हणाली. नाही यश, मला तर वाटतंय ना की ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीये. नाही, चाळ मेंटॅलिटी आहे ना, चाळीतून आली ना ती, मिडल क्लास. ती असंच करणार नाही. मला तर वाटतं की ती आधीपासूनच फ्रॉड होती. विश्वासघातच करायचा होता तिला, आणि ती म्हणूनच इथे आलो. ती मलाच हे कळलं नाही. आत्ता कुठे आहे ती? मी तिला या घराबाहेर हकलून दिले. मी तिला सांगितलं की ताबडतोब या घरातून बाहेर जायचं. मित्र काकू, तिला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन ये. हो मी आले. कशाला यश? हा, मला तर वाटतं की ती मुलगी आहे ना आपल्या घरातल्या कुणाच्याही जानकी, अगं काय झालं बघतीयस ना, मी करायला गेलो सगळं चांगलं, पण झालं भलतंच. यशला एक स्वतःच चांगलं वाईट नाही कळत, पण आम्ही त्याच्या भविष्याचा विचार करतोय ना, का तोही करायचा नाही याच्या पुढे. मी सांग मला तू. अगं विश्वास ठेव माझ्यावरती, ती चांगली मुलगी आहे. आजोबा, त्या रेवतीशी माझं लग्न करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी केली नाही ना? तिने काय केलं माहितीये तुम्हाला? काय? ज्या घरात ती टीचर बनून आली, या घरची मेंबर बनली, त्या घरच्यांनाच फसवायला निघाली होती ती. शी इज अ फ्रॉड. अरे तू तोंडाला येईल ते बोलतोय. तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी आजोबा. आता मिथिला काकू माझ्या रूम मध्ये आली होती, तिने सगळं सांगितलंय मला. नाही, हे असं होणं शक्य नाही. तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. अरे ती एक गरीब घरातली साधी मुलगी आहे, ती असं करणंच शक्य नाही. हो, म्हणून तर सीमाने तिला विश्वासाने ठेवून घेतलं घरामध्ये. मी काकू सुद्धा शॉक्ड आहे आजोबा, ती सुद्धा शॉक्ड आहे. तिलाच आणायला गेलीये ती. एकदा ती आली ना, ती समोरासमोर सगळं क्लिअर होईल. चला. दिस इज युअर ब्लंडर. हे कॉन्ट्रॅक्ट, ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की जर का तुझं यशवर्धन चौधरी बरोबर लग्न झालं तर अर्धी प्रॉपर्टी तू हिच्या नावावर करशील. हे तू केलंयस आणि तू तिला ब्लेम करतेस. यू आर डिस्गस्टिंग. आत्ताच्या आत्ता या क्षणी तू या घरातून चालती हो. आउट. आजोबा, आजोबा तुम्ही समजताय तसं काही नाही. आजोबा प्लीज ऐका माझं. एक मिनिट. एक तर मी तुझा आजोबा नाहीये. नसतं नातं जोडू नकोस. तू जे काही केलंयस ना ते सगळं समोर आहे. चालती हो. सर ऐका प्लीज. आय विल एक्सप्लेन. मी फक्त ह्या सगळ्याचा पार्ट होते, पण हे सगळं मी एकटीने नाही केलं सर. हे सगळं सिमी मॅमनी मला करायला. आजोबांनी सांगितलं ना तुला. लीव. सर प्लीज विश्वास. लीव. एकदा मला बस झालं का तुझं? बस झाला आता. किती सांगणार आहेस यांना? तेच सिम्मीने खूप प्रेम दिलं तुला रेवती. या घरात आणलं, तुला प्रेमाने वागवलं, आपल्या माणसांचं प्रेम दिलं तुला, आणि तू काय केलंस? माझ्या या माणसांच्या नजरेसमोर उभी राहू नकोस. तू खरंच लायकी नाहीये तुझी. तू निघ. तू आत्ताच्या आत्ता या पॅलेस मधून निघ. खरंच सांगते मी रेवती, प्लीज निघ. ऐका माझं. ही बाई खोटं बोलते. सर ऐका, हिचं काही ऐकू नका सर. मी सांगते तुम्हाला. सर प्लीज मला माफ करा पप्पा. पप्पा माझी चूक होती. पप्पा खरं सांगते, मी त्या रेवतीला परीसाठी ते आणलं नसतं ना, हे सगळं काहीच घडलं नसतं. सॉरी पप्पा. पप्पा माझ्यामुळे तुम्हाला इतका मनस्ताप झाला. आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. यश, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी. काकू, अगं
तू कशाला सॉरी बोलतेस? तुला काय माहिती होतं का ती अशी वागणार आहे ते? हे बघ, यात तुझी काही चूक नाहीये. प्लीज डोंट ब्लेम युअरसेल्फ. यश, यश प्लीज बिलीव्ह मी. विश्वास ठेव माझ्यावर. मी त्या रेवतीला फक्त आणि फक्त आपल्या परीसाठी आणलं. पप्पा प्लीज बिलीव्ह मी. काही दिवसांसाठी का होईना पण त्या रेवतीने नेहाची पोकळी भरून काढली. जे काही घडलंय ते इतकं भयानक आहे ना की मला तर कोणावर विश्वास ठेवा, कोणाशी बोलावं काहीच कळत नाही. मला काही. यश, यश मला काय वाटतं माहिती? आता आपल्या परीचं काय होईल? म्हणजे ही रेवती निघून गेल्यानंतर आपली परी पुन्हा तिच्या कोशात जाणार नाही ना? माय गॉड, हे सगळं जे चाललंय ते सगळं भयानक आहे ना. मी खरं सांगते पप्पा, यश मी खरंच सांगते, मला आता ह्या क्षणाला कोणाची आठवण येत असेल ना तर ती नेहाची. हो यश, नेहा हसायला हवी होती. नाही आणि तो ती नाहीये ना तर नेहाची जागा भरून काढणारी कोणीतरी या घरात असायला हवी. तरच पुन्हा आपलं घर हसरं खेळकर होईल. हो यश, यश नेहाची जागा भरून काढणारं कोणीतरी आपल्या घरात असायला हवं, तरच आपलं घर हे हसरं होईल. यश, एक गोष्ट प्लीज तुम्ही लक्षात घ्या. या घरातली नेहाची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. रादर मी ती कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज. प्रत्येकाच्या मनात एक कप्पा असतो ज्यात कोणीतरी स्पेशल असतं आणि अशा कप्प्यात खूप आठवणी असतात. पण मला तर अर्ध आयुष्य आठवतच नाहीये. आणि ज्या काही स्पेशल मेमरीज आहेत त्या फक्त यश बरोबर आहेत. आय नो, त्याला हेट करता करता कधी मी त्याच्या प्रेमात पडले हे मलाच माझं नाही कळलं. आणि आता हे अटॅचमेंट इतकं वाढलंय की याचा त्रास होतोय मला. आय नो, मी त्याला कधीच सांगू शकणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप प्रेम, मनापासून. पण जर मी हे बोलले तर माझ्या पप्पांना त्याचा खूप त्रास होईल. पप्पांना नाही आवडणार. आय थिंक दिस इज द टाइम टू बिड फेअरवेल माय लव्ह. माझ्या प्रेमाचा निरोप घ्यायची वेळ आली. तो कप्पा बंद करण्याची वेळ आलीये. आय नो इट्स डिफिकल्ट बट आय हॅव टू. पण यश, तुला खरंच सांगायचंय मला दॅट थँक यू सो मच. थँक यू for all the memories. I love you, Yash. I love you.
तिरस्कार करता करता कधी त्याच्या प्रेमात पडले कळलंच नाही. आता त्याच्यासोबतचं हे नातं माझ्यासाठी सगळ्यात जवळच आहे, म्हणून त्रास होतोय का मला? माझ्या मनात जे आहे ते यशवर्धनकडे मी कधीच बोलू शकणार नाही, माझ्या भावना व्यक्त करूच शकणार नाही. आय लव्ह यू यश, आय लव्ह यू. हेच तर मला अनुबेनकडून काढून घ्यायचा होता. ते म्हणतात नाही सच्चा प्यार कधी मरत नाही, तेच शेवटी हार्ट टू हार्ट कनेक्शन सिग्नल देणारच नाही. आता तर अनुबेनने माझं काम एकदमच सोपं केलं. तिची मेमरी वापस येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण या कनेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करायला हवा. रितेश भाई, ते पेन पडला होता नाही खाली, पेन पडला नाही डायरीतून खाली. हा मी ठेवून देतो तुला आता. नको, डायरी दे मला, तुझ्या फाईल्स. ओके, आपण उद्या बोलू या विषयावर. ठीक आहे. तू ओके आहे? हो. गुड नाईट. वहिनी, काय काय चाललंय? काय काही शिस्त आहे या टाळक्यात? तुझ्या बिघडलेल्या टाळक्यात काही शिस्त आहे? नाही. अरे पप्पांना सांगणार आहेस ना तू सगळं? नाही, तसं काही नाही वहिनी. नाही. ओ नाही, पण तरी तू गोळ्या घे, म्हणजे जर त्यांना काही सांगायचं असेलच तर ताकद येईल ना तुला. नाहीतर हे असेच झटके येत राहतील का तुला? नाही. झटके यायला नको आहेत ना? घे ना, घे गोळ्या घे गोळ्या घे. गुड गर्ल. फक्त एवढ्यासाठीच तोंड उघडायचं, हा? पण फार तर खाण्यापिण्यासाठी, दुसऱ्या कुठल्याही कामासाठी तुझ्या तोंडाचा वापर करायचा. ए मिथिला, हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी चाललंय अगं. हा, नाहीतर काय आहे ना, या घरातली लोक तुला उगाच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील, राईट? नकोय नसं व्हायला. नाही बोलत मी, नाही बोलत. मिथिला, यू आर अ गुड गर्ल. यश सर काही बोलले का? सर ते असे घाईघाईत निघून गेले कुठेतरी. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना? सर सांगा ना, काय झालंय सर? एक मिनिट, परी बरी आहे ना? रेवती गेली म्हणून परीने काही? नाही, परीला काही झालं नाही, परी बरी. मग झालंय काय सर? सर प्लीज मला खरं खरं सांगा, काय बोललेत ते? ते आता असे घाईघाईत निघून गेले, अपसेट वाटत होते सर. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की काहीतरी नक्की झालंय. तुमच्या दोघांचं भांडण वगैरे झालंय का? तुम्ही त्यांना काही बोललात किंवा? असं काही झालं नाही हो शेफाली. मग काय झालं सर, सांगा ना. शेफाली, गोष्टी आता भलत्या दिशेने चालल्या. म्हणजे? मला विचारही करवत नाही की आता नेमकं काय होईल. हे खरंच हे जे होतंय तसं झालं तर फार कॉम्प्लिकेशन्स होतील. मेहता आणि चौधरी एकमेकांचे किती वर्षापासूनचे दुश्मन आहेत.
हे जर पॅलेसवर कळलं तर वेगळाच गोंधळ होईल. आणि जयंतीबाईपर्यंत जर या गोष्टी गेल्या ना तर प्रकरण चिघळेल. पण सर नक्की घडलंय काय ते तरी सांगा ना. शेफाली ती अनुष्का यशच्या प्रेमात पडली आहे. अनु बेटा काँग्रेस. इथं काय करतोय तू? अजून त्या प्रोजेक्टवर काम करतेस? नाही पप्पा, ते रितेश भाईंनाच भेटायला आले होते, पण ते जरा बाहेर गेलेत म्हणून. ए चौधरी, तुला इथे यायची काही गरज नाहीये. रितेशकडे काही काम असलं तर तुझ्या ऑफिसला त्याला बोलवत जा. काय बरोबर ना? शुअर. तुमचं इथं काही महत्वाचं काम चाललेलं नाही ना आता? नाही, असलं तरी माझं काम आधी ते इम्पॉर्टंट असतं आणि कायमच तसं असणं. हो पप्पा. अनु बेटा अगं हे बघ, हे गुरुजींनी हे 3 मुहूर्त काढलेत, यापैकी एक कुठला तरी फायनल कर. तुला हवी ती तारीख. चौधरी, अनु सांगेल ते 3 दिवस फ्री ठेवायचे काय, नक्की लग्नाला यायचं. ताई ऐक ना प्लीज. समीर प्लीज प्लीज आता मला थांबवू नकोस, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण तू निवडलेल्या मुलीपेक्षा मी कैक पटीने हट्टी, आणि ते तुला चांगलंच माहितीये. सो लीव इट. बरं ऐक, तू अशी एकदम जाऊ नको. मी तुला सोडायला तरी येतो. आपण वाटते नाही, त्याची काहीच गरज नाही. येतानाही मी एकटेच आले होते, जाताना पण जाईल. आय कॅन मॅनेज. ताई नीट राहा, काळजी घे स्वतःची. मी तुला काहीतरी विचारतोय. आपण बोलताना तो मीटिंग मधून तडकाफडकी निघून गेलास का? तर तुला हा गोंधळ निस्तरायचा होता. तिला सांगायचं होतं अनुष्काला जाऊन की तुझ्या मनात फक्त नेहा आहे, अजूनही. त्याचं काय झालं? तू बोललास का पुढे तिच्याशी? मी बोलायला गेलो होतो, पण मी नाही बोलू शकलो समीर. मला माहिती आहे मी तिच्याशी जाऊन बोलणार होतो आणि सगळं क्लॅरिफाय करणार होतो, पण मी नाही बोलू शकलो. का तू त्याच्यासाठी गेला होतास ना? पण अनुष्कालाही सांगायला गेला होतास ना की तुझ्या मनात नेहा आहे, मग का नाही सांगितलंस? मी नाही सांगू शकलो कारण कदाचित मी तिच्या प्रेमात पडतोय यार. आय थिंक आय एम फॉलिंग इन लव्ह विथ हर. काय वेड लागलंय का तुला? वेड लागलंय? काय बोलतोस तू काय बोलतोस? मी तुला 100 वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, ती नेहा नाही. तू हे काय बोलतोस तिच्या प्रेमात वगैरे?
मला माहिती. मग तुला माहिती तर का तू हे बोलतोस की तू अनुष्काच्या प्रेमात पडलायस म्हणून? का तू असं म्हणतोस? तू नेहाला विसरलायस का? नेहा तुझ्या मनात नाहीये का आता? 1 वर्षही झालं नाही ना अजून, मग तुझं प्रेम एवढं कच्चं होतं का की तू माझ्या बहिणीला विसरलास? काय काय बोलतोयस तू समीर? मग तू आता असं का म्हणालास की मी अनुष्काच्या प्रेमात पडलो, तू नेहाला विसरलास? मी तुला किती वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, नेहा नाही. तुला हे पटत का नाहीये? मला माहितीये समीर, मी फक्त तू माझा ऐकून तरी घे. मी का मला 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 नाही पटवून घ्यायचं हे. आणि तुला हे माहितीये तर तुझ्या वागण्यात तसं वाटत नाही. हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, तू अनुष्काच्या प्रेमात नाहीयेस. तू अनुष्काला नेहा समजून तिच्यावरती प्रेम करतोयस आणि तू स्वतःची गफलत करून घेतोयस. या मार्गाने पुढे जाशील ना तर पश्चाताप होईल तुला. तुला जे वाटतं ते चुकीचं आहे ना, कारण तुझं अनुष्कावरती प्रेमच नाहीये. तुझं प्रेम नेहावरती असायला पाहिजे आणि नेहावरती आहे. तू तिला विसरू शकत नाहीस यार. हे चुकीचं आहे तुझं वागणं आणि मी तुला आत्ताच सांगतो हे खूप चुकीच्या दिशेने जाईल. तू जर अनुष्काच्या प्रेमात पडला असशील तर हे बरोबर नाही. हे तुला पश्चाताप करायची वेळ आहे. मला वाटतं ते अनुष्काला भेटल्यापासून ना यश सारखं तुमचंही डोकं फिरलंय पूर्णपणे. काय बोलताय तुम्ही? ती अनुष्का नेहासारखी? तुम्हाला नेहा आठवत नसेल ना तर मी आठवण करून देतो नेहा कशी होती. अहो शेफाली, नेहा साधी मुलगी होती. किती साधी होती नेहा. भावनिक होती, इमोशनल होती. अनुष्का एकदम प्रॅक्टिकल आहे. नेहा माणसांना जोडणारी होती, त्यांना आपलंसं करणारी होती. अनुष्का फक्त त्याच माणसांना जोडते जे तिच्या बिझनेसशी निगडीत आहेत. नेहा परिस्थितीचा सामना करणारी होती, कष्टाने आयुष्य पुढे नेणारी होती. अनुष्काचं काय? जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली होती. तिला लहानपणापासून हे बिंबवलं असणार की चौधरी आपले दुश्मन आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करा, हे तिला सांगितलं असणार. आणि तुम्हाला वाटतं ती जुळून गेली यशशी? नेहा आणि अनुष्कामध्ये खूप फरक आहे. आपली नेहा ती आपली नेहा आहे, अनुष्का ती अनुष्का आहे. आणि नेहा सोडून यश अनुष्काच्या प्रेमात पडलाय आता. अनुष्काच्या लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे काय असं झालंय सर तुमचं? काही बोलता का तुम्ही वाटेल ते? 1 मिनिट, मी काहीही बोलत नाहीये. मला सांगा, यश सरांना लाईफ मध्ये मूव्ह ऑन व्हायला कोणी सांगितलं? हो, मीच सांगितलं. काय अनुदी, काकाजींनी तर मुहूर्त पण काढलाय. मला सगळं माहिती आहे. आय एम सो हॅपी अनुदी. काय झालं अनुदी? तू हॅपी नाहीयेस? तुला ते एक्साइटमेंट नाही झालं? खरं सांग मला, तुला पसंत नाहीये का मुलगा? तुला नाही करायचंय का लग्न? नाही, असं काही नाहीये. अनुदी, तू किती खोटं बोललीस ना, तुझे डोळे खरं बोलतायत. आणि तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तू हॅपी नाहीयेस. काय झालंय? तुला मुलगा पसंत नाहीये का? खरं सांग मला. काय झालंय? तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? खोटं नको बोलो अनुदी, મને सब खबर છે. हे बघ अनुदी, लग्न झालं की आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाते आणि मग मागे वळून बघता येत नाही. म्हणून आत्ताच विचार कर. आणि मी आहे ना, मी तुझी सगळी हेल्प करेन. तू नाही त्या घाईत काही निर्णय घेऊ नकोस. तू विचार कर, ठीक आहे? अनुदी, तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तुला नाही करायचं हे लग्न. तू विचार कर. मी आहे, मी तुझ्या बाजूनेच आहे. हा लाईफचा प्रश्न आहे. सॉरी मी तुला वॉर्न करतोय रितेश. लक्षात ठेव, मला अनुच्या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. त्या चौधरीच्या पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. आणि ती काय व्हेंचरची मीटिंग असेल ना, ती त्याच्या ऑफिसमध्ये करा म्हणून. मला जास्त बोलायला लावू नकोस तू, नाही तर तुला माहिती मी काय करेन ते. नाही, वांधो नाही, मी कर. हा, लक्षात ठेव. रितेश भाई, जायचं ऑफिसला? निघायचं? हा, चला. चला जाऊ. पप्पा, तुम्ही पण येत आहे ऑफिसला? हो, मी आता काही दिवस ऑफिसला रोज येणार आहे. मला यशवर्धनशी बोलून सगळं क्लिअर करायचंय. पप्पा जर ऑफिसमध्ये आले तर मला बोलता नाही येणार.
पप्पा यशवर्धनमुळे तुम्ही पप्पा तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आय प्रॉमिस यू यशवर्धन नाही येणार यापुढे ऑफिसमध्ये. नाही नाही अनु बेटा, आता तुम्ही एकत्र काम करताय म्हटल्यानंतर तो ऑफिसला येणारच आहे. पण मला माझ्या मुलीबरोबर जास्त वेळ घालवायचा आता. तिचं लग्न ठरलंय, लग्नाची तारीख जवळ आलेली आहे आणि तुझ्याबरोबर राहिलो तर जरा मला काही तुझ्याशी बोलता येईल, काही गोष्टी सॉर्ट करता येतील लवकरात लवकर. म्हणून काय रितेश, बरोबर ना? हा एकदम एकदम सारू आयडिया. बरं मग चला. चला चला. मला तुमची बायको आठवणे, पण आपल्याला बायकोवर पण गरज आहे काय ते मला कळत नाही. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरे होईल. लेटर मध्ये सगळं एक्सप्लेन करता येणार नाही. समोरासमोर एकदा म्हणून मनातल्या द्वंद्व दूर करता येऊ शकेल. तरी कधी आणि कुठे भेटता येईल हे प्लीज मला कळव. माझं मन हलकं करायचं आहे. तुझीच अनुष्का. अनुष्का. एक मला या लेटर बद्दल खरंच काय माहित नाहीये आणि माझ्या मनात असं काही नाहीये. 30 वर्ष आपण मित्र आहोत. 30 वर्षापासून मी तुला ओळखतोय आणि तूही मला ओळखतोस. त्याच्यामुळे तुझ्या मनात असं काही नाहीये जे माझ्यापासून लपेल. राईट? मला माहितीच नाही लेटर बद्दल. आता तुझ्या समोर आलोय मी आणि माझ्या मनात खरंच का तसं काही नाहीये. आणि समजा असलं तरी कधी प्रॉब्लेम काय? मी तेच म्हणतो की म्हणजे तू मला बोलला होतास. यश आय एम सॉरी, काल रात्री मी विचार केला खूप. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझ्या मनात तिच्याविषयी जरी वाटत जरी असलं तरी प्रॉब्लेम काय आहे? आय एम सॉरी, मी थोडा रिॲक्ट झालो, भांडलो, चुकीचं बोललो, राग आला मला. पण वाटू शकतं असं. खरं तर मीच नेहामधून बाहेर पडत नव्हतो म्हणून मी असं रिॲक्ट झालो. पण युअर राईट, असं वाटू शकतं आणि काही प्रॉब्लेम नाहीये. मला लक्षात आलंय. घे. कॉफी, गरमागरम कॉफी. रितेश भाई તમે કેમ કોફી લઈ આવ્યા? अनु देत. पिऊन आहे ना पण. अनु बेटा आणू देत. काय माहितीये का, त्याला आता ग्राउंड लेवल पासून काम करायला पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला कळतील. म्हणजे त्याला पुढे प्रोजेक्ट देताना मला फार विचार करावा लागणार नाही. बरोबर ना रितेश? काकाजी, आतापर्यंत नोकरासारखा वागवला तुम्ही, पण ही अनु एकदा या घरातून गेली नाही की मग कळेल कोण नोकर आहे आणि कोण मालक. हा म्हणजे काय. थँक्यू. काय ना अनुबेन, काकाजी आणि तू तुमच्यासाठी काम करायला मला काय प्रॉब्लेम आहे. हा, इट्स माय प्लेजर. सरच छे. मग जा, माझा लॅपटॉप घेऊन ये कारमध्ये. हा जा. पप्पा पिऊन आणेल ना. अरे नाही अनुबेन, वांधो नाही, आणतो नाही. हा पप्पा तुम्ही रितेश भाईंशी असे वागतात, मला नाही आवडत. बेटा तसं नाहीये, पण तो आता चौधरींबरोबर काम करतोय. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतले अर्थ याला कळायला पाहिजेत म्हणून मी त्याला तयार करतोय. खरं तर मलाही नाही आवडत, पण बिझनेस मध्ये भावना आणू नयेत असं मला वाटतं. पण नोकर समजते काय साला. मिस्टर मेहता. अरे यशवर्धन, जाऊ तुम्ही इथेच भेट. तुम्ही इथे आता काय झालं? अनुष्का आहे ऑफिस मध्ये. अनुबेन आहे, वर आहे. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. चला. नाही 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 नाही, आता थोडा प्रॉब्लेम होईल. ते काकाजी पण आहे ना वर, त्यांनी पाहिलं ना तर मग एकदमच लोचावून जाईल. नाही पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला अनुष्काकडे काम आहे आणि मला तिच्याशी बोलायचंय. नाही 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 नाही, ऐक नाही, ऐक यशवर्धन, ऐक. काकाजीने पाहिलं ना तर खूप मोठा राडा होईल. मी एक काम करतो, मी वर जातो आणि अनुबेनला काहीतरी करून खाली पाठवतो. ती इथं भेटेल तुला. इथे? हा इथे. प्लीज 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 ना, प्लीज प्लीज. ओके. थँक्यू सो मच. वा 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 अनु बेटा, ग्रेट. बाहेर
अरे नाही, आता बाहेर जाणार कसं ना, एवढी काम पेंडिंग आहे ना अनुबेनची आणि माझी. आपण बरं जाऊन बोलू ना. अरे पण रितेश आहे ना, तू त्याला फक्त सांगायचं आणि त्यांनी ते करायचं, कळलं? करशील ना? हा हा हा, म्हणजे मी सगळी कामं करून टाकतो ना, काही टेन्शन नाही, बांधतो ना ती. हा अनुबेन तुला माहिती आहे ना, रितेश भाई ऑन चेतो, टेन्शन गॉन, टेन्शन गॉन. ठीक आहे, चला चल. अरे नाही, बाबा, आपण एक काम करू ना. काय झालं? आपण ही गाडी नको, तुमच्या गाडीने जाऊया ना. या गाडीचं नाव ते बंद, ते एसी बंद आहे ना त्याचा. बर ती गाडी नीट करून घे. हा घेतो ना, घेतो. हा चल माझ्या गाडीने चल 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 चल. ती अनुष्का पण गेली. हो ना. अरे पण मला बोलायचं होतं तिच्याशी. ते सगळं ठीक आहे, पण यशवर्धन मला एक गोष्ट सांग, ही चिठ्ठी कोणी दिली? कोणी म्हणजे ही अनुष्काने लिहिली आहे चिठ्ठी. त्या संदर्भात तर मला बोलायचं होतं तिच्या बरोबर. अनुबेनने दिली चिठ्ठी? हो, आणि मला पण सांगायचं होतं की एनिवे, पण यशवर्धन थँक्यू सो मच. हा म्हणजे मी तुम्हाला येऊन सांगितलं आणि तुम्ही मोठ्या मनाने इथपर्यंत आलात. आय एम रिअली थँकफुल. थँक्यू सो मच. पण आता एक जरा लोचा झालाय. आता काय? नाही ते काय आहे, आता काकाजींनी अनुबेनचं लग्न ठरवलं ना, तर आता ते लग्न होईपर्यंत काकाजी अनुबेन बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करणार, तिला सोडणारच नाही. अनुबेन जिकडे जाणार ना तिकडे काकाजी पण मागून जाणार. त्याच्यामुळे काय आहे, ती अनुबेनना किती पण मनात असेल ना तिच्या, तरी पण तिच्या मनातलं तुमच्या समोर बोलूच शकणार नाही. असं नाहीये मिस्टर मेहता. जर का खरंच तिच्या मनात असेल ना, तर ती काकाजी काय अख्ख्या जगासमोर बोलून दाखवेल. म्हणजे मी बोलतो अनुबेनशी, पण तुम्ही आता इकडून गेलात तर बरं व्हायल. नाही म्हणजे मगाशी तुम्ही पण खाली ऐकत नव्हता, काकाजी पण लंचला गेलेले म्हणून तुम्हाला वर घेऊन आलो मी. पण आता काकाजींनी येताना तुम्हाला बघितलं ना तर माझी वाट लागेल, म्हणून म्हटलं आता प्लीज तुम्ही निघालात तर बरं होईल. प्लीज रिक्वेस्ट आहे. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. तिने चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलंय की सगळ्या गोष्टी इथे लिहिता येणार नाही, मला तुला भेटून काही गोष्टी सांगायच्या आहेत. मलाही तिला विचारायचंय की नक्की तिच्या मनामध्ये काय चाललंय. मला हे कन्फ्युजन नकोय, त्यामुळे आज मी तिला भेटल्याशिवाय इकडून जाणार नाही. नाही यशोधन, तुम्ही ऐका नाही, मी कुठे नाही म्हणतोय, पण आता नको. आता काकाजी आले ना तर मला घराबाहेर काढतील, मला ती वाट लावून टाकतील. नको ते, प्लीज ना. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. हा पाया पडतो यशोधन, प्लीज निघा. हे बघा, मी काकाजींना घाबरत नाही. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. ओके? काकाजींनी ह्याला इकडे पाहिलं तर मी रस्त्यावरच येईल. परत ते काकाजींना घाबरून अनुबेनने पलटी मारली तर, ही चिठ्ठी मी लिहिलीच नाही असं अनुबेन म्हणाली तर नको. काकाजींनी अनुबेनला तुमच्यामुळे त्रास दिलेला तुम्हाला चालेल काय? नाही म्हणजे असं हाय. ते दिवशी पण तुम्ही आला होता ना ऑफिसला, त्याच्यानंतर काकाजी एवढा बोलले अनुबेनला, एवढा बोलले ना की विचारू नका. म्हणून बोलतो, थोडे पेशन्स ठेवा ना. हा थोडे पेशन्स ठेवा ना. आणि मी करतो ना अरेंज सगळं. अनुबेनशी बोलतो, एक छान प्लेस अरेंज करतो, मग तुम्ही दोघे भेटा आणि बोला. पण त्याच्या आधी थोडी वाट तर बघा ना. आता काकाजी आले आणि तुम्हाला बघितलं ना तर सगळा मॅटर बिघडून जाईल ना. स्वतः ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून म्हटलं आता निघा ना. आणि काय आहे, आता काकाजी असताना अनुबेन काय बोलू पण शकणार नाही. म्हणून म्हटलं आता निघालात ना, मी सगळं अरेंज करतो. टेन्शन म्हटलं नाही, टेन्शन नाही, मी आहे. ठीक आहे, पण मला तिला भेटायचंय आणि मी तिला भेटणारच. रितेश मेहता आपण जबान देतो ना, आणि मी तिला फिक्स करतो जागा. मी तिच्याशी, अरे यश तसं नाहीये. काय रे, तू काय करतोस इथे?
शेअर म्हणजे ते आपल्या शेअर प्राइस मध्ये करेक्शन आलं ना थोडं, ते जरा डिस्कस करत होतो. मी तुला मेल करतो असं तिला सांगत होतो. पप्पा काय झालं? काही काम होतं म्हणजे तुम्ही इथे? व्हिडिओ कॉल आहे. जो मुलगा तुझ्यासाठी पसंत केलाय त्याच्याशी बोलून घे एकदा. सगळ्या गोष्टी तुझ्या पसंतीनेच होतील. आधी भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय लग्न नाही. तुझी पसंती महत्वाची. घे बोल. चालू आहे. ओके बाय. कसं वाटलं मुलगा? हिरा शोधलाय तुझ्यासाठी. हिरा छान आहे. हा, मम्मी पण म्हणत होती छोकरो सारो छे. काय बोलती? आणि काकाजी पण हिरा कसला हिरा? अनुबेन तुझा हिरा तिकडे चौधरीच्या घरात आहे. अनुबेन शू करेचे बेन. आता मला गप बसून चालणारच नाही. काय पण करून अनु आणि यशवर्धनला भेटवायला हवा. नाहीतर अनुबेन इकडे काकाजींना घाबरून या बावल्याशी लग्न करून बसेल आणि रितेश मेहताचा ठणठण गोपाळ. माझा आय कार्ड ना ते शेफाली आय कार्ड बनवायला दिलं नाही. हा आय कार्ड बनवायला दिलं नाही HR मध्ये. अरे काका, ही शेफाली अनुबेनने अपॉइंट केला तिला स्पेशल पर्सनल असिस्टंट म्हणून परवा. तुझं ते आय कार्ड बनवायचं आहे ना म्हणून तिच्याकडे नाही आता ते. शेफाली तू डिटेल दिले ना HR मध्ये? हो दिले. ओके ओके, मी फॉलोअप करतो. हा, अरे काकाजी काय झाला, ते अनुबेनने 2 दिवसापूर्वी तिला अपॉइंट केला तिच्या मदतीसाठी वर्कलोड कमी करायला. अरे अनुबेन तू नाही का बोलली तिला तू सकाळी घरी ये, मग आपण बाहेर जाऊ आणि बोलू. हा म्हणे करा लवकर नाही का? आत्ता जाऊ? हा अनु बेटा, तिला काम सांगून तू जर लग्नाची तयारी करणार असशील तर लगेच नाही. जा. चला ना. अनुबेन काही लागलं फोन करायचा बिंदास कधी पण. गो. हो पप्पा येते. समीर, अरे अनुष्का नेहाच्या घरी येणार आहे. हो. अरे पण म्हणजे तिला तिथे कोणी बघितलं तर? ऐक माझं शांतपणे ऐक. हे बघ, अनुष्का विषयीच्या भावना तू आज तिला सांगतोयस ना, मग नेहाच्या घरात की दुसरी चांगली जागाच नाही. सिरियसली जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट कर. तिलाही करू दे. तू तिच्यावरती अनुष्का म्हणून प्रेम करतोयस ना, मग तिलाही कळू देत ना तुझी बाजू. सगळं कळेल तिला. आणि राहिला प्रश्न लोकांना काय वाटायचं तर वाटू दे. आज न उद्या सगळ्यांना कळणारच आहे. आणि परी? परी, तू परीविषयी तिच्यापासून काही लपवणार आहेस का? ऑफकोर्स नॉट. पण म्हणजे हे आज म्हणूनच म्हणतोय नेहाच्या घरी जा. जे आहे ते जसंच्या तसं सगळं तिच्या समोर होऊ दे. आणि ते होणंच महत्वाचं आहे. अरे उलट नेहाच्या घरी भेटल्याने तिला सगळं क्लिअर होईल. तिला कळेल. तिचे तिलाच प्रश्नही पडतील, गोंधळून जाईल आणि तिची तिलाच उत्तरही मिळतील. सिंपल. तिला कळेल तरी की नेहा कोण आहे, परी कोण आहे, यशवर्धन काय, त्यांचं नातं काय होतं, नेहा कशी होती, कशी राहत होती, परिस्थिती काय होती, पुढे काय झालं हे सगळं तिला कळेल. यू नेव्हर नो. कदाचित अनुष्कालाच प्रश्न पडतील आणि तिची तिलाही उत्तरं मिळतील. या युअर राईट. मी खरंच जाऊ? परत तेच मी तुला सांगतोय ना, इथलं सगळं मी बघतो. तू जा. अरे ती निघून जाईल यार, जा बरं पटकन. ठीक आहे मी जातो, पण तू मॅनेज करशील ना इथलं? आजपर्यंत केलं नाहीये का? ऑफकोर्स. डोंट वरी. जा. आयुष्याची एक छान नवीन वेगळी सुरुवात होतीये, ती बिनधास्त कर, पॉझिटिव्हली कर. आणि नवीन गोष्टीची सुरुवात करताना नेहा काय म्हणायची? गणपती बाप्पा मोरया. मोरया. ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया.
आता तसंच काहीतरी माझ्यासोबत पण घडतंय, पण नेमकं काय ते मला कळत नाहीये. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरं होईल. लेटरमध्ये सगळं एक्सप्लेन नाही करता येते, पण समोरासमोर एकदा भेटलो तर बोलता येईल. तर कधी आणि कुठे भेटायचं हे प्लीज एकदा बोलून मला कळवा. तुमची अनुष्का. हे कोणी लिहिलंय? कोणी म्हणजे ही चिठ्ठी तू लिहिली आहेस अनुष्का? तुझी चिठ्ठी माझ्याकडे आली आहे. मी तू लिहिली नाहीस तर मग कोणी लिहिली आहे? मला निघायला हवं. मला अरे तुझ्यासाठी केलं मी हे सगळं काय? हे बघ, या चिठ्ठीमध्ये ज्या भावना मी लिहिल्या आहेत त्या भावना कधीतरी अनुष्का समोर बोलायची तुझी हिंमत झाली असती का? अरे पण त्या चिठ्ठीमुळे ती किती माझ्यावर अपसेट झाली तुला माहिती आहे का? इतकी अपसेट झाली ती, काय बोलतच नव्हती. ती चिडलीये, फ्रस्ट्रेट झालीये, रागवलीये, धुसफूस होते, काही कळत नव्हतं मला. बरं त्याचा काय मजकूर आहे तो मी तिला सांगत पण होतो की असं असं तू लिहिलंयस, त्याच्यावर काय बोललीच नाही ती. जणू काही या चिठ्ठीमध्ये लिहिलंय ते तिला काही वाटतच नाही असं होतं. इट वॉज सो एम्बॅरेसिंग फॉर मी. मी आपल्या समोर स्टाईल मध्ये उभा होतो चिठ्ठी घेऊन आणि शी वॉज नॉट सेइंग एनिथिंग. तुझं कोणी सांगितलं हे सगळं करायला? कोणी सांगितलं उचापत्या करायला? ऐसा क्या? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या यशवर्धन चौधरी. आतापर्यंत जे तुम्ही बोललात ते सगळे इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स बद्दल होतं, पण आता आपण जरा कृतीकडे वळूया. सांग, ही चिठ्ठी अनुष्काच्या हातात होती? त्याचा काय संबंध? फक्त उत्तर द्या, प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नका. ही चिठ्ठी तिच्याच हातात होती. एक्झॅक्टली माय पॉइंट इज, ही चिठ्ठी तिच्या हातात होती तरी तिने फाडली नाही. याचा अर्थ दोस्त, आग दोनों तरफ बराबर की लगी है. लक्षात घे, तू तिच्याकडे आतापर्यंत फोटो घेऊन गेलास, तिने फोटो काय केला? फाडला. चिठ्ठी फाडली का? चिठ्ठी फाडली का? का नाही फाडली? कारण ह्या चिठ्ठीमधल्या भावना तिच्या मनात आहेत. पण ती बोलणार कशी यार? पण याचा अर्थ असा नाही की तिच्या मनात नाहीये. ज्या अर्थी तिने चिठ्ठी फाडली नाही त्याचा अर्थ असा आहे की तिच्या मनातही सेम भावना आहेत. आता लागली पाहिजे. उद्या सकाळपर्यंत तिचा फोन येतो की नाही बघ. आता काय? सकाळपर्यंत तिचा फोन जर का नाही आला ना तर बॅट घेऊन मी ऑफिसला येणार आहे. तुझी सुटका झाली असं समजू नको तू. अरे ब्रो, तू मला असं समजू नको. लक्षात ठेव, पैज लागली तिचा फोन येणार. एक बात याद रखना, चीते की चाल बाज की नजर और समीर की सलाह पर संदेह नहीं करते. परत बोल. जाऊ मुर्दे. सकाळपर्यंत. अरे तू काळजी करू नको, फोन येणार. चीते की चाल बाज की नजर और समीर की सलाह. अनुबेन मला सांग नाही तुमच्यात काय वार्ता झाली? काय बोलला काय यशवर्धन? हा काय नाही, तेच त्याला ते प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचंय हॉस्पिटलचं. अनुबेन तू बोलते एक, पण जो चेहरा आहे ना, चेहरा तू वेगळंच काहीतरी बोलतोय. मला खरं सांग, खरं सांग. हा त्या दिवशी तू ऑफिस मध्ये आला होता ना, तेव्हा तुमच्यात जी बात अर्धवट राहिली ना ती पुरी केली का त्याने? ते चिठ्ठीबद्दल. तुम्हाला चिठ्ठीबद्दल माहिती आहे? यस. प्रितेश भाई, ती चिठ्ठी मी नाही लिहिली आहे. मी खरं सांगते, मी ती चिठ्ठी नाही लिहिली आहे. म्हणजे अनुबेन, कम ऑन. अरे मी तुझा मोठा भाऊ म्हणून, तुला छोटी बहीण म्हणून सगळं सांगतो ने. हा, काकांबद्दल सगळं सांगतो, काकीबद्दल सगळं सांगतो, एवढा का किंजू बद्दल पण सगळं शेअर करतो. आणि तू मला एक शकत नाही तो. अनुबेन, तू आता असं म्हणाली की मी ज्याच्यावर प्रेम करते तो यशवर्धन असं वागू शकत नाही. अनुबेन, तू यशवर्धनवर खरंच
अनुबेन तू रायवल आहे आपला. हे काकाजींना कळलं ना तर नाही, पप्पाजींना कधी कळणार नाही आणि मी त्यांना कधी कळू देणार नाही. मग यशवर्धनचं काय? अनुबेन यशवर्धनचं काय मग? तू आता न राहून माझ्यासमोर बोललीस नाही. तसंच काकाजींना पण सांग, आता मागे फिरू नको. नाही रितेशबाई, माझी प्रायोरिटी माझे पप्पा आहेत. पप्पांना दिलेलं वचन आहे. मी एक वेळ माझं प्रेम विसरीन, पण पप्पांना नाही दुखवू शकत. कुणावर खरं मनापासून केलेलं प्रेम असं विसरता येतं अनुबेन? विसरता येईल तुला यशवर्धनला? काकांच्या मर्जी खातर तू लग्न तर करशील. यशवर्धनला तुझ्या मनातून काढू शकणार? हे करून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करशील तू. आयुष्यभर अनहॅपी राहशील, सॅड राहशील, दुःखी राहशील. हे चालेल तुला अनुबेन? आणि थोडं स्वतःला ओळख. तुझ्या मनात थोडी पॉवर आहे अनुबेन. ते लव आहे ना, प्यार आहे ना, त्याची ताकद ओळख. तुला स्वतःला ओळख. तुझं काकाजींवर प्रेम आहे ना, म्हणून तू काकाजींना सगळी रायव्हलरी बाजूला ठेवून चौधरींबरोबर जॉईंट व्हेंचर करायला राजी केलं. तू करू शकली तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या या आतल्या पॉवरमुळे. आणि हीच पॉवर आता यशवर्धनसाठी वापर ना अनुबेन. हा, स्वतःला ओळख. काकाजींसमोर उभी राहा. त्यांना सांग माझं यशवर्धन प्रेम आहे. त्यांना सांग, त्यांना राजी कर, मानतील ते. अरे पण बिन काय नाही अनुबेन, बस जरा. स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. ते बोलतात नाही, प्यार किया तो डरना क्या. ते हेच आहे. काकाजी मानतील. शक्य 200%. आणि हा मोठा भाई आहे ना तुझ्यासोबत, तुला वाटेल ती मदत करेल. तू फक्त यशवर्धनवरचं प्रेम काकाजींना बोलून दाखव. यशवर्धन तुला मिळेल. मी आहे तुझ्यासोबत. मी आहे तुझ्यासोबत. अनुबेन, काय ठरलं तुझं? मला एक गोष्ट कळलीये. आता काय? यशवर्धनला एक मुलगी आहे. काय? नेहा आणि यशवर्धनची मुलगी. 4-5 वर्षाची आहे. तिचं नाव आहे परी. तू कधी बोललाच नाही मला. काय तुला बोलला होता तो? नाही, त्यांनी मला पण कधी सांगितलं नव्हतं. पण मी नेहाच्या घरी गेले होते तेव्हा मला तिथे परीचा आणि नेहाचा फोटो दिसला. मी काही विचारायला जाणार त्या आधीच मला गरगरलं. मला काही कळतच नव्हतं. मागच्या वेळेला झालं होतं ना तसं झालं. म्हणजे ते मंगळसूत्र बघितलं आणि अनुबेनला चक्कर आली. तसंच तिला काल पण झालं. म्हणजे हे काहीतरी मेमरी रिलेटेड सिम्पटमची. तिच्या मगजला स्ट्रेस येत असणार. व्हेरी गुड. मला हेच तर हवंय. मीन्स आय एम ऑन द राईट ट्रॅक. ते चक्कर म्हणजे तिला मागच्या आयुष्यातल्या गोष्टी आठवत असणार. रितेश भाई, अरे नाही अनुबेन, ते ठीक आहे ना. हे बघ, त्या मुलीचा तुला काय प्रॉब्लेम नसेल ना, तर कोणाला पण काही प्रॉब्लेम असण्याचं काय कारणच नाही. आणि 2023 चालू झाला आता. कुठल्या काळात राहतो आपण? इट्स ओके, विल ऍक्सेप्ट. प्रेम महत्वाचं आहे ना अनुबेन. इट्स ओके. मी यशवर्धनला भेटायला जाते. जाणार ना, बिनधास्त त्याच्याशी बोलून घे. आणि इथलं टेन्शन घेऊ नको. मी काकाजींना सांभाळतो. मोठा भाईच आहे ना, बांध नदी. जा तू. भेटून आल्यावर काय झालं ते सांग.